नमस्कार. तुम्हाला वाटतं का आपल्या बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई यावरचे प्रश्न सुटतील का? मला नाही वाटत. का नाही वाटत? त्याचं एक उदाहरण सांगतो. ज्या वेळेला हे नवीन सरकार स्थापन झालं, त्या ज्या पूर्वीच्या सरकाराला, भ्रष्टाचारही सरकाराला आपण ज्यावेळेला बाजूला ठेवून नवीन सरकाराला स्थापन केलं, त्याच्यानंतर पूर्वीच्या सरकारामधील जवळपास 50% पेक्षा जास्त नेते मंडळी ही पक्षांतर करून आत्ताच्या सत्ताधारी पक्षांमध्ये आले. पूर्वीचा म्हणजे भ्रष्टाचाराची पाळंमुळं ही कुठलाही पक्ष, राजकीय पक्ष हा भ्रष्टाचारी नसतो, तर भ्रष्टाचारी असतात त्यातले नेते. आणि असेच नेते मंडळी हे म्हणजे पक्षांतर करून नवीन सरकारमध्ये आले आणि तिथे मंत्री, अगदी मुख्यमंत्री अशा लेवलचे नेते झाले. अशा लोकांकडून आपण अपेक्षा करू शकतो का आपले हे प्रश्न सुटतील, महागाई दूर होईल, भ्रष्टाचार मुक्त भारत होईल? नाही ना. या सर्वार्थाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. मला कळतंय की आपण फारसे आपल्या प्रश्नांबद्दल जागरूक नसतो, आपल्या प्रश्नांबद्दल बोलत नाही आणि आपण एवढे बिझी झालो आहोत की आपल्या दैनंदिन जीवनातून, आपल्या मूळ समस्यांमधून आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती बोलायला ताकदच उरत नाही. आणि ज्या वेळेला जो काही वेळ मिळतो त्यावेळेला असं वाटतं की आपल्याला थोडीशी विश्रांती मिळावी, म्हणून आपण कुठेतरी एंटरटेनमेंट क्षेत्राकडे थोडेसे स्क्रोलिंग करायला जातो. आणि असे ज्या समस्यांवरती भाष्य करणारी लोक असतात त्या लोकांशी आपण बोलणं, त्यांच्या व्हिडिओ पूर्णपणे ऐकून घेणं आपण टाळतो. परंतु एक लक्षात ठेवा, आपले प्रश्न मांडायचे असतील, प्रश्न संपवायचे असतील तर कुठेतरी अशा लोकांना साथ देणं गरजेचं आहे. आणि मूळतः लोकांना साथ न देता तर मूळतः आपण आपले प्रश्न मांडून घेणं, आपण त्या प्रश्नांप्रती बोलणं हे गरजेचं आहे. कारण की हे समजू शकतो, कारण की आपण खूप थकलेलो असतो, आपण आपल्यामध्ये त्राण नसतात एखादी नवीन गोष्ट येऊन पुन्हा त्याच्यावरती डोकं लावायला. परंतु जर तुम्हाला आपलं आयुष्य साधं आणि सरळ आणि सोपं स्ट्रेस फ्री करायचं असेल तर आपल्या आयुष्यातील दैनंदिन जीवनाचे प्रश्न, मूलभूत प्रश्न आहेत, हे व्यवस्थित सुटले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी सरकार जबाबदार आहेत. ते प्रश्न सोडवणं हे सरकारांचं काम आहे. आणि जर आपण आपले प्रश्न विचारले, आपण आपले प्रश्न मांडले, त्याप्रती जागरूक राहिलो तर ते प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही. या सर्वार्थाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.